आता आपण पाहूया नेक्स्ट फायलम्स ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. ओके, आता बघा ॲनिलिडाचं काय 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 बनवलं मी. श्रीमंत अण्णा आपल्या ट्रू खोलीत राहतात. बर, कुठं राहतात? ट्रू खोलीत. आणि काय करतात ते? सोन्याच्या रिंग्स घालतात किंवा सोन्याच्या रिंग्स घालून क्यूट पर्यांसोबत सिटीत फिरतात. काय बघा, श्रीमंत अण्णा आपल्या ट्रू खोलीत राहतात, सोन्याच्या रिंग्स घालून ट्रू पर्यांसोबत सिटीत फिरतात. आता ह्याला कसं डिकोड करणार बघ. श्रीमंत अण्णा म्हणजे ॲनिलिडा फायलमचं नाव. ओके, आपल्या ट्रू खोलीत राहतात म्हणजे त्यांची बॉडी यूसिलोमेट आहे. दे आर यूसिलोमेट. ओके, ट्रू खोलीत राहतात, सोन्याच्या रिंग्स घालतात. रिंग्स घालतात म्हणजे त्यांची बॉडी सेगमेंटेड आहे. मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी इज मेटामेरिकली सेगमेंटेड. आणि क्यूट म्हणजे क्युटिकल इज प्रेझेंट. कव्हर ऑफ क्युटिकल इज प्रेझेंट ऑन देअर बॉडी किंवा बॉडी इज कव्हर्ड विथ क्युटिकल. क्यूट पर्यांसोबत पर्या म्हणजे पॅरापोडिया. सिटी म्हणजे सिटे. पॅरापोडिया अँड सिटे आर प्रेझेंट फॉर लोकोमोशन. एक्झाम्पल्स बघा कसे लक्षात ठेवायचे. लेन म्हणून लक्षात ठेवा. लेन, एल म्हणजे लीच, ई म्हणजे अर्थवर्म आणि एन म्हणजे नेरिस. ओके, आता फायलम आर्थ्रोपोडा मध्ये काय बघा. आर्थर युनिक मध्ये चिटिंग करून हातपाय जॉईंट ठेवून वर्ल्ड मध्ये सर्वात सक्सेसफुल झाला. बघा काय झाला. आर्थर युनिक मध्ये चिटिंग करून हातपाय जॉईंट ठेवून वर्ल्ड मध्ये सर्वात सक्सेसफुल झाला. बघा ना कसं. आर्थर म्हणजे आर्थ्रोपोडा. युनिक, दे आर युनिसेक्शुअल. मध्ये चिटिंग म्हणजे कायटेनियस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट. ओके, करून हात पाय जॉईंट ठेवून जॉईंट म्हणजे जॉईंटेड अपेंडेजेस आर प्रेझेंट. आणि वर्ल्ड मध्ये सर्वात सक्सेसफुल झाला म्हणजे काय तर वन ऑफ द लार्जेस्ट फायलम इन द वर्ल्ड अमंग द ऑल फायलम्स. किती कॅरेक्टर झाले बघा. दे आर युनिसेक्शुअल, कायटेनियस एक्झोस्केलेटन, जॉईंटेड अपेंडेजेस अँड लार्जेस्ट फायलम. आर्थर युनिक मध्ये चिटिंग करून हातपाय जॉईंट ठेवून वर्ल्ड मध्ये सर्वात सक्सेसफुल झाला. ओके, आणि एक्झाम्पल्स कसे लक्षात ठेवणार. बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स, बी बटरफ्लाय, सी कॉकरोच, एस स्कॉर्पिओन. आणि आता आपला नेक्स्ट फायलम आहे फायलम मॉल्युस्का आणि फायलम इकायनोडर्मेट. आधी फायलम मॉल्युस्का डिकोड करू आपण. बघा काय बनतोय. मॉल मध्ये सॉफ्टी घेतली, त्यावर मॅन्टलचा कागद आणि शेल होती. एवढंच आहे, जास्त नाही. मॉल मध्ये सॉफ्टी घेतली, त्यावर मॅन्टलचा कागद आणि शेल होती. आता हे बघा, मॉल म्हणजे मॉल्युस्का. सॉफ्टी, बॉडी इज सॉफ्ट अँड स्लिमी, पहिलं कॅरेक्टर. त्यावर मॅन्टलचा कागद होता. मॅन्टल बॉडी इज कवर्ड बाय मॅन्टल. ओके, आणि शेल होती. आणि मॅन्टल सिक्रेट्स द कॅल्केरियस शेल. किती कॅरेक्टर झाले. सॉफ्ट अँड स्लिमी बॉडी, इट इज कवर्ड बाय मॅन्टल अँड कॅल्केरियस शेल्स आर प्रेझेंट ऑन दी बॉडी. आणि एक्झाम्पल्स कसे लक्षात ठेवायचे बघा. बॉस फॅमिली, बायवॉल, ऑक्टोपस आणि स्नेल. आणि आणखीन एक कॅरेक्टर लिहू शकता. आपल्याला माहिती आहे आर्थ्रोपोडा इज द लार्जेस्ट फायलम ऑन दी फाउंड ऑन दी अर्थ. तर हे मॉल्युस्का हे सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. म्हणजे आपले 4-5 कॅरेक्टर्स आरामात होतात, आपल्याला मार्क्स मिळून जातात. ओके, आता नेक्स्ट इकायनोडर्मॅटाला बघा काय आपण हे करूया. तर एका स्टारला काटे टोचले म्हणून तो ट्यूब लावून सॅड झाला आणि रडू लागला. बघा, एका म्हणजे इकायनोडर्मॅटा. स्टारहून एक्झाम्पल स्टारफिश, ब्रिटल स्टार. ओके, हे 2 एक्झाम्पल्स तुम्ही लिहू शकता. त्यानंतर काटे म्हणजे स्पाइन्स. दे ऑन देअर बॉडी कॅल्केरियस स्पाइन्स आर प्रेझेंट. ओके, स्पाइन्स आर प्रेझेंट म्हणून तो ट्यूब लावून फीट इज प्रेझेंट. ट्यूब म्हणजे ट्यूबवरून ट्यूब फीट ओळखायचं. ट्यूब फीट इज प्रेझेंट फॉर द लोकोमोशन. ओके, ट्यूब फीट फक्त लोकोमोशन साठीच नाही, तर ट्यूब फीट इज ऑल्सो युजफुल फॉर द कॅप्चरिंग द प्रे. ट्यूब फीट इंजेक्ट द टॉक्झिन्स इन टू देअर प्रे. ट्यूब फीटचे 2 फंक्शन. ट्यूब फीट एक लोकोमोशन साठी म्हणजे मुवमेंट साठी पण असतं आणि कॅप्चर करायला पण असतं त्याच्या प्रेला.
ओके, ट्यूब लावून सॅड झाला म्हणजे सेडेंटरी म्हणजे जेमिनिशिस असतात ते, आणि रडू लागला, रडूवरून रेडियल सिमेट्री. ओके, किती झाले बघा? कॅल्केरियस स्पाइन्स आर प्रेझेंट, ट्यूब फीट इज प्रेझेंट फॉर लोकोमोशन अँड टू कॅप्चर द प्रे, सॅड म्हणजे सेडेंटरी, आणि रेडियल सिमेट्री इज देअर. ओके, सो हे झाले इकायनोडर्मॅटा. आणि मग स्टार फिश, एक्झाम्पल हे स्टार फिश. ओके, तर अशा प्रकारे आपण सगळे ओके, हेमिकॉर्डेटा पण आहे, हेमिकॉर्डेटा पण आपण नंतर घेऊ. तर हे सगळ्या फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ज्या ट्रिक्स मी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा. आणि पुढच्या क्लासेस जे आहेत सायक्लोस्टोमॅटा पासून मॅमेलिया पर्यंत, त्या क्लासेसच्या पण तुम्हाला 6 क्लासेसच्या ट्रिक्स पाहिजे असतील तरी पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, 10th मध्ये असणाऱ्या मित्रांना शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रसाद सर अभ्यास क्लासेस ह्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो पण करा, आणि प्रसाद सर अभ्यास क्लासेस या व्हॉट्सअप चॅनलला पण तुम्ही जॉईन व्हा. अशाच ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.